कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागाची विभागणी. आता जेवढ्या जागा आहेत तिथं उपलब्ध, त्याची विभागणी कशी होते? किती जागा आहेत? 80 जागा आहेत. मग सगळ्यांना द्यायच्या का? ते ओपनला द्यायच्या का? एससी कॅटेगरीला द्यायच्या, एसटीला द्यायच्या? कोणा जातीसाठी किंवा कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा उपलब्ध आहेत? त्याची विभागणी कशी असते? ती इथं आपण समजून घेऊया. या टॉपिकमध्ये काय पाहणार आहोत आपण? काय की जे 11वी प्रवेशासाठी कोणत्या महाविद्यालयात किती जागा उपलब्ध असतात याची अधिकृत माहिती काय आहे ते पाहणार आहोत. प्रवेशाचे 2 मार्ग तुम्ही पाहिले, कॅप राउंड आणि कोटा राउंड. हे लक्षात असलं. महाविद्यालयाच्या प्रकारानुसार जागांची टक्केवारी बदलत असते. महाविद्यालयाचे प्रकार आहेत. महाविद्यालयाचे प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत. ते कोणते प्रकार आहेत ते पाहूया आपण आणि त्या प्रकारानुसार जागाची टक्केवारी बदलते. असं समजू नका की ओपनला 50% जागा असतात. तर सगळ्या प्रकारच्या महाविद्यालयामध्ये नाही. त्याच्यात महाविद्यालयाचे प्रकार आहेत. महाविद्यालयाच्या प्रकारानुसार या जागाची टक्केवारी सुद्धा बदलत असते. जी आता मी टक्केवारी सांगेल ती कन्फर्म नाही आहे. त्या टाईपच्या कॉलेजमध्ये असेल तर ती टक्केवारी तिथली झाली. जर त्या महाविद्यालयाचा प्रकार वेगळा असेल ना तर ती इथली टक्केवारी तिथं लागू होत नसते. म्हणून जागाची टक्केवारी जी असणार आहे ती महाविद्यालयाच्या प्रकारानुसार आहे. महाविद्यालयाचे प्रकार समजून घ्या जरा. मायनॉरिटी कॉलेज अल्पसंख्याक विद्यालय आहे. बिगर अल्पसंख्याक म्हणजे नॉन मायनॉरिटी कॉलेज आणि एक तर गव्हर्नमेंट किंवा लोकल बॉडीज. ओके, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची विद्यालय असे 3 प्रकारचे महाविद्यालय आहेत जिथं स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम शिकवला जात असतो. राज्य संलग्न शाळा आहे असं म्हणतात. बट याचे 3 प्रकार बनवले त्यांनी. या तिन्ही प्रकारामध्ये टक्केवारी आरक्षणाची सारखी नाही आहे, वेगवेगळी असते. ते प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणती असते ते समजून घेऊया. पहिला आहे कोणता? प्रवेशाचे 4 मार्ग आहेत. सीटचे टाइप्स. ओके, कोणते कोणते आहेत? कॅप सीट, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा. हे तिन्ही मिळून कोटा मॅनेजमेंट म्हणतो आणि हा एकटाच होतो तो कॅप राउंड. म्हणजे मुळात मी प्रवेशाचे 2 मार्ग सांगले होते, कॅप राउंड, कॅप सीट आणि एक मॅनेजमेंट सीट्स. मॅनेजमेंट मध्ये 3 प्रकार आहेत, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा अँड मायनॉरिटी कोटा. असे 3 कोटामध्ये येणारे सीट्स आहेत. ओके, म्हणजे सीटचे 4 प्रकार झाले. ओके, ते लक्षात येते का? कन्फ्युज नसावं. प्रवेशाचे 2 प्रकार, कॅप राऊंडनं आणि कोटा राऊंडनं. कोटा राऊंड मध्ये 3 प्रकार आहेत परत. कोणते कोणते? इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा. कोटामध्ये 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. मग हे सगळे प्रकार आपण पाहूया. आधी महाविद्यालयाचे प्रकार समजून घेऊया. अल्पसंख्याक विद्यालय कोणते? मायनॉरिटी, आणि त्याच्यामध्ये टक्केवारी कशी आहे? अल्पसंख्याक विद्यालयामध्ये जिथं अल्पसंख्याक विद्यालय आहेत त्या विद्यालयामध्ये 50% म्हणजे सर्वाधिक जागा हे ज्या मायनॉरिटीसाठी ते कॉलेज आहे, मायनॉरिटी कॉलेज आहे, त्याच मायनॉरिटीसाठी 50% जागा त्या संबंधित कॉलेजमधल्या वापरल्या जातील किंवा ॲडमिशनसाठी ग्राह्य धरल्या जातील. मायनॉरिटी कोटा म्हणतात त्याला. मग बाकीच्या सीटपैकी आता 50% मायनॉरिटीनुसार भरल्या म्हणजे संबंधित समजा ते विशिष्ट मायनॉरिटी कॅटेगरीसाठी जे कॉलेज होतं, त्या कॉलेजच्या ज्या मायनॉरिटीसाठी ते कॉलेज आहे, त्या मायनॉरिटीचे 50% विद्यार्थी त्या कॉलेजला भरणं अनिवार्य आहे. आता मग बाकीचे 50% जे आहेत ना, त्यातले 35% कॅप राउंडनं भरले जातील. केंद्रीय फेरीसाठी असतील. म्हणजे या मायनॉरिटी कॉलेजमध्ये फक्त 35% जागा ह्या कॅप राउंडनं भरतील. कॅप राउंड म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारचे कॅटेगरीवाले आले. मायनॉरिटीमध्ये किती विशिष्ट कॅटेगरीवालेच 50% जागा त्याच्यासाठी रिझर्व्ह राहतील. बाकीच्या 35% मग बाकीच्या कॅटेगरीसाठी आल्या. मात्र ते किती आल्या? फक्त 35% आल्या. आणि नंतर इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा वेगळ्या टॉपिक मध्ये चर्चा करूया. कोटाच आहे, बट इन हाऊस कोटाचा अर्थ काय होतो मी सांगेल तुम्हाला. बट त्याच्यासाठी किती? 10% जागा त्या मायनॉरिटी कॉलेजमध्ये असतील आणि मॅनेजमेंट कोटाच्या फक्त 5% जागा. मॅनेजमेंट कोटा म्हणजे ते महाविद्यालय ठरवते की कोणाला ऍडमिशन द्यायचं, त्याला म्हणतात मॅनेजमेंट. फक्त 5% जागा तशा उपलब्ध असतात. ठीक आहे, चला हे झालं मायनॉरिटी. आता नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये किती पर्सेंटेज आहे कोणत्या ह्याच्यासाठी, कोट्यासाठी? तर कॅप सीट बघा, लक्षात आले? मायनॉरिटीचं ती कॅप सीट किती होत्या बेटा? 35% होत्या. नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये कॅप सीटची संख्या किती आहे? 85%. सर्वाधिक जागा केंद्रीय फेरीद्वारेच भरल्या जातात. कुठं? मात्र नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये, नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये. ओके, सो इन हाऊस कोट्यामध्ये तेच आहे टक्केवारी, 10%. इन हाऊस कोटा 10% असतो फिक्स. मॅनेजमेंट कोटा 5% आहे फिक्स. आणि मायनॉरिटीसाठी कुठलाही कोटा इथं उपलब्ध नाही. म्हणून मुळात नाव आहे त्याचं नॉन मायनॉरिटी कॉलेज. इथं मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या मायनॉरिटी माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, मी मायनॉरिटी कॅटेगरी मधून येतो तर मला ऍडमिशन द्या, नाही. त्या कोट्याचा, मायनॉरिटी कोट्याचा नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये काही फायदा होत नाही. जर त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो, पण त्याला कुठून यावं लागेल? कॅप राऊंड थ्रू यावं लागेल.
ओके, हे प्रकार लक्षात घ्या. आणि तिसरा जो होता शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये काय होते, 50% सीट कॅप राऊंड न भरले जातात आणि 50% सीट इन हाऊस कोट्यानं भरले जातात. 50-50 दोनच राऊंड होतात तिथं, म्हणजे दोनच प्रकार आहेत, एक कॅप सीट्स न भरणं आणि एक इन हाऊस कोट्यानं भरणं. ओके, आता तुमच्या समोर प्रश्न असेल की हे इन हाऊस कोटा काय आहे सर, चर्चा करूया आपण. मॅनेजमेंट कोटा इथं लागू नाही, मायनॉरिटी कोटा सुद्धा या शासकीय कॉलेजमध्ये लागू नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. हा, आता आपण यायलो त्या महत्वाच्या मुद्द्याकडे की इन हाऊस कोटा म्हणजे काय सर. इन हाऊस कोटा आपल्याला कळालाय की मॅनेजमेंट प्रकार किंवा जे काही कोटा प्रकार असतो त्याच्यामध्ये इन हाऊस प्रकार काय आहे सर, म्हणजे काय ते समजून घेऊया. काय, इथं बघायचं तर चित्राच्या स्वरूपात दाखवलंय सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. बिल्डिंग एकच आहे, दरवाजे दोन दाखवलेले आहेत. बिल्डिंग एकच आहे, इथे एक दरवाजा दाखवलाय डोर ए आणि डोर बी. बट त्याच ह्याच्यामध्ये सेकंडरी स्कूल म्हणजे 8वी पासून किंवा जे काही प्रायमरी 5वी पासून 10वी पर्यंतची शाळा त्याच बिल्डिंग मध्ये भरते. बट त्याच बिल्डिंग मध्ये दुसरा एक दरवाजा आहे, इकडच्या भागामध्ये ज्युनियर कॉलेज भरते. बट स्कूल एकच आहे, स्कूल एकच आहे. फक्त त्याच्या काही भागामध्ये स्कूलच्या काही पार्ट मध्ये 10वी पर्यंतची शाळा भरते आणि त्याच स्कूलमध्ये काही भागामध्ये ज्युनियर कॉलेज चालते. असं जर असेल आणि तुम्ही या 10वी मधून इथल्या त्या शाळेतल्या 10वी मधून त्या शाळेतल्या 11वी मध्ये जात असेल, शाळा एकच आहे, त्याला म्हणतात, तशा प्रकारे कोट्यामधून जाणं म्हणजे त्याला म्हणतात इन हाऊस कोटा. त्याच शाळेमध्ये राहणं, फक्त तुम्ही काय बदललात बेटा, तुमची ब्रांच बदलाय किंवा तुमचं एक वेगळी बिल्डिंग असेल, बट शाळा तीच आहे. ओके, उच्च माध्यमिक विद्यालये चालविणाऱ्या संस्थेचीच माध्यमिक शाळा जर असेल, तीच संस्था असते बेटा, त्या संस्थेमध्ये 10वी असेल, त्या संस्थेमध्ये 11वी-12वी सुद्धा चालते. मग तुम्ही त्या 10वी मधून ज्या शाळेत 10वी केली त्याच शाळेतून त्याच शाळेमध्ये 11वी करायला चालला तर तुम्हाला इन हाऊस कोट्याचा वापर करून ऍडमिशन घेता येते, पटकन ऍडमिशन होऊन जाते. इन हाऊस कोट्यातून खूप इझी आणि खूप फास्ट होते. टक्केवारी मेरिटचा तेवढा प्रॉब्लेम येत नाही इथं. ओके, बट त्याच्या जागा फिक्स आहेत, 10% काय ते तेवढ्या जागाच असतात, जास्त नाही. मग 10% संपल्याच्या नंतर तो कोटा संपल्याच्या नंतर मग बाकीचे कॅप राऊंड न भरावं लागतात, ते लक्षात ठेवून चालायचं. हा, या कोट्या थ्रू ऍडमिशन घेणं हे खूप इझी आणि फास्ट होत आहे. ओके, बट ते प्रकार कळाला का, जिथं 10वी झाली त्याच शाळेमध्ये 11वी असावी, त्याच परिसरात किंवा त्याच जिल्ह्यात असेल. संस्था एक राहते बेटा, नाव एकच राहते, बट कदाचित शाळा दुसऱ्या ठिकाणी राहू शकते, एका दुसऱ्या गावाला राहू शकते, असे होते, बट संस्था एकच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर आपण त्या कोट्याचा वापर करतो त्याला इन हाऊस कोटा असं म्हटलं जाते. तर त्या शाळेतून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोटा लागू असतो, बाकीच्यासाठी नाही. संस्था बदलली तर तो इन हाऊस कोटा होत नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा आहे अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा. ओके, काय आहे, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा. कोट्याचे 3 प्रकार बोलतो, हे मागचा होता तो कोणता, इन हाऊस कोटा. ओके, म्हणजे त्याच्यात काय लक्षात आलं, ज्या शाळेत तुम्ही 10वी केली, ज्या संस्थेच्या शाळेमध्ये तुम्ही 10वी केली, त्याच संस्थेच्या शाळेमध्ये 11वी करत असाल तर त्याला म्हणतात इन हाऊस कोटा प्रकारची सीट. ओके, आता दुसरा आहे अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा. मायनॉरिटी कोटा म्हणजे काय, अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयातच हे जागा उपलब्ध आहेत, 50% जागा उपलब्ध आहेत, हे लक्षात ठेवा. बाकी कुठेही अल्पसंख्याक कोटा नसतो. 3 प्रकारचे कॉलेज सांगले मी तुम्हाला, अल्पसंख्याक, बिगर अल्पसंख्याक आणि शासकीय. 3 पैकी एकाच प्रकारच्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये तुम्हाला मायनॉरिटी कोटा प्राप्त होईल किंवा उपलब्ध असेल. कोणतं बेटा, मायनॉरिटी कॉलेजमध्येच, ते पण किती, 50% जागा. ओके, या जागावर फक्त त्याच प्रवर्गातील मायनॉरिटी जे प्रवर्ग आहेत त्याच विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो, इतर विद्यार्थ्यांचा प्रवेश होत नाही. ओके का, 50% जागा जर झाल्या नाही तर त्याची वेगळी प्रोसेस आहे. बट मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना जर त्या मायनॉरिटी कोटाचा वापर करायचा असेल तर तुम्हाला त्या संबंधित मायनॉरिटी कॉलेजमध्येच मायनॉरिटी कोटाच्या द्वारेच ऍडमिशन ला अर्ज करता येईल, प्रवेशासाठी अर्ज करता येईल. ठीक आहे, आता राहिला तिसरा कोटाचा प्रकार, मॅनेजमेंट कोटा. हा प्रवेश थेट संस्था स्तरावर म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला, म्हणजे ते काय संबंधित कॉलेज निर्णय घेते त्याच्यावर दिला जात असतो. ह्याचे 5% जागा असतात बेटा, म्हणजे 100 जर जागा असतील त्या संबंधित शाळेमध्ये, तर 5 जागा ते मॅनेजमेंट कोट्यातून भरले जातात. मग ते मॅनेजमेंट कोट्यासाठी मग त्यावेळेस तुम्हाला जर तिथल्या संबंधित मॅनेजमेंट कोट्यासाठी असलेली जी काही फीस आहे तर ती त्या संबंधित विद्यार्थ्याला मान्य असेल तर तो त्या राऊंडला मॅनेजमेंट कोट्याला जाऊ शकतो. ठीक आहे, ते संस्था स्तरावर ते
त्याचा निर्णय घेतात की बाबा फीस एवढी द्यायला तयार आहेत विद्यार्थी, तर तुम्हाला त्या मॅनेजमेंट कोट्यातून त्या 5% जागासाठी अर्ज करता येईल. ठीक आहे. हे झाले कोट्याच्या सीट्स. आणि कोणत्या, आता एक महत्वाचा नियम आहे, नोट लक्षात घ्या, इम्पॉर्टंट रूल आहे, नोट करा ही गोष्ट. कोणत्याही कोट्यांतर्गत जागावर प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आणि पुढील सर्व कारवाई वेळापत्रकानुसार ऍज पर जे शेड्यूल आहे त्याच्यानुसारच सुरू राहील, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठलाही कोटा अंतर्गत असो, जागावर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आणि पुढील सर्व कार्यवाही वेळापत्रकानुसार आपल्या मनानुसार नाही करता येत. मॅनेजमेंट कोटा असू द्या, मायनॉरिटी कोटा असू द्या किंवा इन हाऊस कोटा असू द्या, कुठलाही कोटा असू द्या, त्या कोट्याला जे काही प्रवेश देण्याची प्रक्रिया आहे ते संबंधित कॉलेज आपल्या मनानुसार देऊ शकत नाही. ते वेळापत्रकानुसारच त्यांना द्यावं लागेल. वेळापत्रक शासन ठरवते, त्या वेळापत्रकानुसार त्यांना ऍडमिशन द्यावं लागते. त्याच्यानंतर ते साईटच काम करत नाही. मान्य आहे मला की अधिकार संस्थेला दिलेत तुम्ही. मॅनेजमेंट कोटामध्ये काय होतं, अधिकार संस्था स्तरावर ते निर्णय घेतील. बट निर्णय घेतील कोणाला द्यायचा, बट वेळ ठरवून दिलेली असते शासनाने की या तारखेपासून या तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घेणे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात तर तुमचा मॅनेजमेंट कोटा असू द्या की कुठलाही कोटा असू द्या, तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. म्हणून वेळापत्रकानुसारच सगळ्या प्रक्रिया चालू राहतील. कुठलाही मॅनेजमेंटचा कोटा असू द्या किंवा कोटा सीट असू द्या किंवा कॅप सीट असू द्या. सो इम्पॉर्टंट काय आहे बेटा, वेळापत्रकाला नीट फॉलो करणे, ही गोष्ट इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके. थोडक्यात आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत जे की समरी स्वरूपात आपण एकदा वाचून घेऊया. कॅप सीट्स हा प्रवेशाचा मुख्य मार्ग आहे, लक्षात ठेवा. सर्वात मुख्य मार्ग कॅप सीट. बाकीचे हे शॉर्टकट्स आहेत, म्हणजे त्याची टक्केवारी जास्त नाही ना बेटा. फक्त मायनॉरिटी सोडला, ते पण मायनॉरिटी कॉलेजमध्ये 50% सीट सोडल्या त्यांच्या, तर बाकी कुठल्याही कोटाला जास्त टक्केवारी नाही आहे. 10%, 5% तेवढी सीट आहेत. कॅपला सगळ्यात जास्त. मायनॉरिटी कॉलेजमध्ये 35% आणि नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये 85% आणि शासकीय शाळेमध्ये 50%, असे एकूण सगळ्यात जास्त प्रवेशाचे मार्ग किंवा सीट्स अवेलेबल असतात, तर कॅप सीट म्हणून तो प्रवेशाचा मुख्य मार्ग आहे. महाविद्यालयाच्या प्रकारानुसार जे काही कोटाची टक्केवारी आहे ती बदलत राहते. ते एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला आता सांगले कॅप कोटा जो आहे तो कशामध्ये, मायनॉरिटी कॉलेजमध्ये 35% होता, बट नॉन मायनॉरिटी कॉलेजमध्ये 85% झाला. म्हणजे त्याची टक्केवारी सगळीकडे सारखी राहत नाही. मायनॉरिटी कॉलेजमध्ये 50% जागा मायनॉरिटी विद्यार्थ्यांसाठीच राखीव असतील. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये केवळ कॅप आणि इन हाऊस हे दोनच प्रकारचे मार्ग ऍडमिशनचे उपलब्ध असतील. अशाच महत्वाच्या माहितीसाठी टिपिकल इंडियन मास्टरला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे.